नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आजपासून आपण पोलीस भरतीच्या तयारीसाठी आपण सुरुवात करतोय. मी तुम्हाला प्रामुख्याने गणित आणि बुद्धिमत्ता या दोन विषयांबद्दल मार्गदर्शन करणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की पोलीस भरती आणि सरळ सेवा या दोघं परीक्षांमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे दोघं विषय फार महत्वाचे असतात. ज्याप्रमाणे तुम्ही फिजिकलची तयारी करतात, प्रचंड सराव तुम्ही करतात, सकाळ संध्याकाळ एक विशिष्ट शिस्तबद्ध पद्धतीने तुमचं टाइम टेबल असतं, त्याच पद्धतीने आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता ह्या दोन विषयांचा अभ्यास करायचा आहे. जितका जास्त सराव तुम्ही केला तितकं जास्त परफेक्शन तुम्हाला मिळणार आहे. असं म्हटलं जातं, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. येस माय डिअर फ्रेंड्स, सरावाने तुम्हाला प्रावीण्य प्राप्त करता येतं. आणि सर्वांसाठी चांगली गोष्ट अशी आहे की गणित आणि बुद्धिमत्ता याची लेवल ही 10वीच्या लेवलची आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की तुमच्यातल्या प्रत्येकाचं 10वी पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे. आणि मग बघ, आपण जे आतापर्यंत 10वी मध्ये पर्यंत आपण जे शिकलो होतो त्याला थोडीशी उजळणी आपल्याला करायची आहे. मला पूर्ण कल्पना आहे, गणित या विषयाबद्दल बऱ्याच लोकांची नाराजी आहे. गणित हा विषय आपल्याला नको असतो, परंतु आपण जेवढं समजतो तेवढा कठीण भाग गणिताचा या स्पर्धा परीक्षांमध्ये नाहीये विद्यार्थी मित्रांनो. परंतु आपण जर कठीण आहे असं समजूनच त्याच्यापासून दूर गेलो तर कदाचित आपल्याला वस्तुस्थिती समजणार नाही. आणि म्हणून तुम्ही एकदा सुरुवात करा. सुरुवात केल्यानंतर हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये नक्की सुधारणा होईल आणि काही दिवसानंतर गणित विषयामध्ये तुम्ही चांगलं काम करा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पोलीस भरतीसाठी प्रचंड स्पर्धा आहे. महाराष्ट्रभरातून लाखो विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी आपलं नशीब आजमावत आहे. आणि या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला पुढे राहायचं असेल तर तुम्ही त्या गोष्टी प्रामुख्याने केल्या पाहिजे जे इतर विद्यार्थी करत नाहीये. बरेच विद्यार्थी फिजिकलची तयारी फार जोरात करतात, मराठी व्याकरणावर प्रचंड भर असतो, बुद्धिमत्तेवर पण त्यांचा तसा कल त्यांचा बुद्धिमत्तेकडे असतो, तर गणिताकडे ते दुर्लक्ष करतात. आणि बाकीचे लोक जिथं दुर्लक्ष करतायत तिथं तुम्ही लक्ष घाला, म्हणजे तुम्ही त्या स्पर्धेमध्ये पुढे राहाल. हा साधा नियम त्या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. जिजाऊच्या माध्यमातून जे पोलीस प्रशिक्षण तुम्हाला ग्राउंड आणि लेखी दोघं पद्धतीने जे मार्गदर्शन आपण करणार आहेत, ते मार्गदर्शन परिपूर्ण होण्यासाठी तुमचा सहभाग फार महत्वाचा आहे. या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळे मार्गदर्शक तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन मदत करतीलच, परंतु तुमचा सहभाग फार महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जोपर्यंत मनाची तयारी करत नाही तोपर्यंत हे लक्ष गाठणं जरा आव्हानात्मक होऊन जाईल. आज आपण प्रामुख्याने सुरुवातीचा आपला हातचा तास असल्यामुळे आपण प्रामुख्याने गुणाकार आणि भागाकार या ज्या दोन क्रिया आहेत त्या क्रियांवर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यामधले प्रामुख्याने शॉर्टकट म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता यामध्ये तुम्हाला मी पुढे जसं जसं लेक्चर्स घेईल त्या लेक्चर्स मध्ये ऑफलाईन पण आपण भेटणार आहोत. त्यामध्ये मी तुम्हाला आग्रह धरणार आहे की तुमचे कमीत कमी 30 पर्यंतचे पाढे तुमचे पाठच असले पाहिजे. एक्सक्यूज मी, 30 पर्यंतचे पाढे आपले पाठ असले पाहिजे. इतर गोष्टींचं जसं आपण पाठांतर करतो तसं तुम्हाला पाढ्यांचं पाठांतर करायचंय. 1 ते 30 पर्यंतचे पाढे आपले पाठ असले पाहिजे. येस.
मग त्याला आपण टप्प्याटप्प्यामध्ये करू शकतो बघा. 1 ते 5 पर्यंतचे पहिल्यांदा पाठ करा, नंतर 6 ते 10 पर्यंतचे करा, नंतरचा टप्पा 11 ते 15 पर्यंतचा घ्या, त्याच्यानंतरचा त्याच्यानंतरचा टप्पा तुम्ही 16 ते 20 पर्यंतचा घ्या. अशा प्रकारे रोज जर तुम्ही 5-5 पाड्यांवर जर तुम्ही काम केलं, तर सहज तुम्हाला 3 ते 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काहीच न करता देता येणार आहे. लक्षात घ्या. मागच्या 15-20 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतो विद्यार्थी मित्रांनो आम्ही. विद्यार्थ्यांना नेमकं परीक्षेमध्ये काय विचारलं जातं, नेमकी तयारी, आपले जे एफर्ट्स, आपली एनर्जी आहे ती आपल्याला कुठं द्यायची आहे, हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला योग्य यश मिळतं. बऱ्याच वेळेस आपण अशा गोष्टी करत असतो ज्याची फारशी गरज नाहीये, आणि म्हणून तुम्हाला ज्या पण वेळेस वेळ भेटेल, ग्राउंड तुम्ही करतात बघा, ग्राउंडवर करताना एक 10 ते 15 मिनिटाचा वेळ काढून ठेवा आणि सर्वांनी एक साथ पाढे म्हणा. जसं आपण एक साथ राष्ट्रगीत म्हणतो, प्रतिज्ञा म्हणतो, देवाची प्रार्थना म्हणतो, तसं ग्राउंडवर तुम्ही 1 ते 30 पर्यंतचे रोज ठरवून घ्या. हा. कोण काय म्हणाल याचा विचार करू नका. लक्षात घ्या. एकदा तुम्हाला यश संपादन केल्यानंतर तुम्ही ज्या केलेल्या गोष्टी आहेत त्याच लोक डोक्यावर धरून नाचतील, आणि म्हणून लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, भूल जाओ. तो विचार करायचा नाही. आपल्याला रिझल्ट मिळतायत ते महत्वाचं. तर हा पहिला मुद्दा, म्हणजे मी लेक्चर्स मध्ये नेहमी सुरुवातीला ह्या गोष्टी क्लिअर करून देतो, आणि मला माझ्या लेक्चर्स मध्ये विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी करायलाच पाहिजे असा आग्रह मी करतो, कारण त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या परीक्षेवर असतो. दुसरा मुद्दा, महत्वाचा मुद्दा, म्हणजे तुमचे वर्ग पाठ पाहिजे. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग तोंडपाठ पाहिजे. किती लोकांचे हात वर करा. फारच कमी लोकांचे हात वर झालेले 1 ते 30 पर्यंतचे. पुन्हा जर हे पाठ होण्यासाठी अडचण येत असेल तर चार्ट तयार करा. चार्ट तयार करा स्वतःचे, ज्याचं हँडरायटिंग चांगलं असेल चार्ट तयार करा. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9, असे चार्ट तयार करा. असे 10 पर्यंतचा हा पहिला पाठ. नंतर 11चा वर्ग 121, नंतर शेवटचा 20चा वर्ग 400, 21चा वर्ग 441, आणि 30चा वर्ग. असे चार्ट तयार करा विद्यार्थी मित्रांनो, आणि चिपकून ठेवा, तुमच्या अकॅडमी मध्ये चिपकून ठेवा. येता जाता तुमची त्याच्यावर नजर पडेल, आणि कळत न कळत ते नंबर्स तुमचे पाठ होऊन जातील. तुम्हाला माहितीये पोलीस भरतीमध्ये साधा असा देखील प्रश्न विचारला जातो, वर्गमुळात 481, 41, 841 बरोबर किती. आणि हे जर तुम्हाला माहिती असेल, जर तुमचे पाढे जर वर्ग जर पाठ असतील, तर हा 29चा वर्ग विद्यार्थी मित्रांनो, तुमचं उत्तर 29 यायला पाहिजे. म्हणजे जर माहिती असेल तर फक्त 5 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर मिळणार आहे. आणि तुम्हाला प्रत्येकाला, बघा मी जेव्हा सांगतोय तेव्हा तुम्हाला लक्षात येत आहे, 5 सेकंदामध्ये जर तुम्ही एखाद्या प्रश्नाचं उत्तर देतायत तर तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढणार आहे. प्रचंड वाढणार आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये ह्या सर्व गोष्टी फार महत्वाच्या असतात, जे विद्यार्थी करत नाही. सोप्या गोष्टी आपण करत नाही. म्हणजे इथं जर तुमची एनर्जी जर तुम्ही लावली ना, तर ह्या सहज तुम्हाला, इथं माझ्या वर्गामध्ये बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे जमण्यासारखं आहे. असं या विद्यार्थ्यांमध्ये कोणीही नाही आहे की त्याला हे जमू शकत नाही. तुम्हाला हे सर्वांना जमण्यासारखं आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. कोण, मी पुन्हा सांगतोय, आपण आपली मेथड तुम्ही अप्लाय करा. तुम्ही तुमच्या क्षमता ओळखा. गणित आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये आपल्या क्षमता काय आहेत ते ओळखा. 10 संख्या पाठ नाही होत ना माझ्याकडून एका दिवसात, नका करा, 5 घ्या. 5 घ्या.
कोणाला असं वाटत असेल हो मला 10 शक्य आहेत, घ्या 10. कोणी म्हणत असेल की नाही सर मला 10 शक्य नाही, मी 5च करेल, 5 करा. थेंबे थेंबे तळे साचे. होईल, पण तुम्ही फक्त विचार करत राहील, हो मी करणार, हो मी करणार. फक्त विचार केल्याने काही होत नाही विद्यार्थी मित्रांनो, आपण ऍक्शन केली पाहिजे, लक्षात घ्या. ऍक्शन केली पाहिजे. म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा आपण भेटू तेव्हा अचानक जर मी तुम्हाला विचारून घेतलं वर्गांवर, अचानक मी तुम्हाला पाढे विचारून घेतले, तर तुम्ही त्या गोष्टीसाठी तयार पाहिजे. म्हणजे या ठिकाणी अकॅडमी मध्ये आल्यानंतर तुमच्याकडून हा आग्रह का धरला जातो, कारण की तुम्हाला इथं फक्त तुम्हाला 2 तास बसून 1 तास बसून हे ऐकायचं नाहीये, याच्यातून तुम्हाला काहीतरी मिळवलं गेलं पाहिजे, रिझल्ट आला पाहिजे. इथं बसलेला प्रत्येक विद्यार्थी सिलेक्ट झालाच पाहिजे. आणि मी इतकं ठाम का सांगतोय, 19,000 पद आहे माझ्या वर्गामध्ये, आज 30 ते 40 विद्यार्थी बसलेत, तर प्रत्येक विद्यार्थी त्या पदांमध्ये समाविष्ट होऊ शकतो. आणि म्हणून थोडस सक्तीने, थोडस जोर जबरदस्तीने, शिस्तीने, प्रेमाने मी हे तुमच्याकडून करून घेणार आहे. आणि याचा फायदा, एकमेव फायदा तुम्हाला होणार. मी तर तुम्हाला अशा मेथड सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 30 पर्यंतचे वर्ग पाठ करा रे, मी तुम्हाला कोणत्याही संख्येचा वर्ग कसा काढायचा ते तुम्हाला सांगेन, फक्त 30 पर्यंतचे. मग तुम्ही जर म्हटलं आत्ताच सांगा, नाही चालणार, कारण की त्याच्यासाठी काहीतरी होमवर्क तुम्हाला करावं लागेल, आणि तो होमवर्क मला तुमच्याकडून करून पाहिजे. तिसरी गोष्ट फार महत्वाची आहे, आणि ती म्हणजे घनसंख्या. तर घनसंख्यामध्ये 1 ते 15 पर्यंतच करा. पोलीस भरतीसाठी तुम्ही तयारी करताय तर 1 ते 15 पर्यंतचे घनपाठ करून ठेवा. मॅन्डेटरी आहे, मॅन्डेटरी म्हणजे याच्याशिवाय होणारच नाही, याच्याशिवाय होणारच नाही. 1 ते 15 पर्यंतचे घन, त्याचा पण चार्ट तयार करा, स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये चार्ट तयार करा. पुन्हा 2-2 घन घ्या, म्हणजे आज जर मी घेतला एकाचा घन 1, दोनाचा घन 8, दिवसभर मी एकदा तरी दोन, हे कमीत कमी 8-10 वेळेस आठवण्याचा प्रयत्न करेन. दुसऱ्या दिवशी 3चा घन 27, 4चा घन 64, मी आठवण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला माहिती विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर बघा कसे साधे प्रश्न विचारले जातात. साधा प्रश्न जर विचारला गेला की 1, 8, 27, 64 आणि 125, तर याच्या पुढची संख्या कोणती, पुढील पद कोणते, असा प्रश्न विचारला जातो. तुम्हाला परिचित आहेत तुम्ही या प्रश्न प्रकाराशी. तर तुमचे वर्ग घन पाठ असतील तर हा 1चा घन आहे, हा 2चा घन आहे, हा 3चा घन आहे, 4चा घन, 5चा घन, तर पुढची संख्या 6चा घन यायला पाहिजे. आणि 6चा घन किती आहे, 216. तुम्ही लगेच 216 उत्तर शोधा पर्यायांमध्ये. येस ऑर नो, किती वेळ लागणार याला? जर तुम्ही किती वेळात हेच करू शकता तुम्ही, 10 सेकंद. कधी मोजली आहे 10 सेकंद हा वेळ, तुम्ही कधी मोजलाय? मोजला असेल कदाचित तुम्ही शारीरिक, तुम्ही जेव्हा फिजिकलची तयारी करता तेव्हा तुम्ही रनिंग करताना बघितलं असेल, 10 सेकंदामध्ये तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता, प्रोव्हाइडेड तुमचं काहीतरी पाठांतर. लक्षात घ्या, पाठांतर महत्वाचं आहे. 1 ते 30 पर्यंतचे पाढे, 1 ते 30 पर्यंतचे वर्ग, 1 ते 15 पर्यंतचे घन, सोडायचंच नाही, त्याच्याशिवाय थांबायचंच नाही, बिलकुल नाही थांबायचं. म्हणजे हे जर पाठ असतील तर अजून काही विशिष्ट संख्या आहे, काही विशिष्ट संख्या, त्या विशिष्ट संख्यांचे वर्गघन मी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला सांगतोय ते कोणत्याही संख्येचा वर्ग तुम्ही कसा करू शकता ते पण मी तुम्हाला सांगतो. परंतु त्याच्यासाठी काही पाठपुरा म्हणजे होमवर्क तुमचं होणं गरजेचं आहे, आणि म्हणून तो होमवर्क मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. आता बघा, पुढचा मुद्दा या ठिकाणी तो म्हणजे 26 इंग्रजी अक्षर. 26 इंग्रजी अक्षर हे आपले पाठ असले पाहिजे.
कारण बुद्धिमत्ते चाचणीमध्ये, बुद्धिमत्ता चाचणी हा जो तुमचा विषय आहे, याच्यामधले जे 25 प्रश्न आहेत, त्याच्यामधले कमीत कमी 5 ते 6 प्रश्न, किती प्रश्न? 5 ते 6 प्रश्न तुम्हाला ह्या 26 इंग्रजी अक्षरांवर येतात. तुम्हाला माहिती, लहानपणी आपण हे 26 इंग्रजी अक्षर बऱ्याच वेळेस लिहिलेलं आहे. ओके. तर हे लिहिताना बघा, अशी पद्धत तुम्ही वापरा प्रत्येकाने, आणि नोटबुक घ्या. लक्षात घ्या, ही गोष्ट तुम्हाला सुरुवातीला सांगायला पाहिजे होती. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन लेक्चरमध्ये बसताय, त्यावेळेस हे ऑनलाईन लेक्चर ऑफलाईन सारखं, जे माझी नजर तुमच्या प्रत्येकाकडे, प्रत्येक बेंचवर बसलेल्या व्यक्तीकडे मी बघतोय, लक्षात घ्या. त्यामुळे चुकून पण तुमच्या मनामध्ये असा विषय आणू नका की आपल्याकडे कोणी बघत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पेपर पेन्सिल घेऊनच बसा. प्रत्येक गोष्ट लिहून देण्यासाठी मी एक विशिष्ट वेळ देतोय. मी पण स्क्रीनवर लिहितोय, तुम्हाला पण लिहायचंय. ओके. सो ABCD या पद्धतीने लिहू आपण. ABCD, EFGHIJKLM, हे पहिले 13. नंतर NOPQRSTUVWXYZ. आता बघा, आपण जेव्हा परीक्षेमध्ये काम करतो तेव्हा फक्त हे अक्षर लिहून चालत नाही, यांना नंबर्स पण द्यावा लागतात. त्याचा नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9, 10. चला, प्रत्येकाने करा ही ऍक्टिव्हिटी. अशा पद्धतीने तुम्हाला नोटबुकवर ABCD या क्रमाने लिहायचंय. ठीक आहे. पहिले 13, हे पहिले 13 अक्षर आणि हे नंतरचे 13 अक्षर. 13 आणि 13 किती झाले? 26 अक्षर. आता ही पण एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवा, या 26 अक्षरांमध्ये, या 26 अक्षरात, ही भाषा आहे, इंग्रजी भाषेमधले आहे, तर याच्यामध्ये 21 व्यंजन आहेत आणि 5 हे स्वर आहेत. आणि ते 5 स्वर कुठले कुठले आहेत? AEIOU, महत्वाचं आहे. हे 5 स्वर आहेत, AEIOU. म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला असा पण प्रश्न विचारला जातो, ए, ई, नंतर क्वेश्चन मार्क, OU, आणि दिलेली अक्षरमाला पूर्ण करा. तर ही दिलेली अक्षरमाला पूर्ण करायची असेल तर ही कुठली मालिका आहे? ही ही व्यंजनांची, स्वरांची मालिका आहे. कशाची मालिका आहे? स्वर. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे? तुमचं आ येणार आहे. लक्षात घ्या, प्रश्नचिन्हाच्या जागी आ येणार आहे. पुन्हा बघा, 1 ते 26 पर्यंतचे हे जे नंबर्स दिले आहेत ना आपण, तर याच्यामध्ये काही वर्गसंख्या येतात बघा. 1, 4, 9, 16 आणि 25. तर याच्यावर कोणते कोणते अक्षर आहे? एकावर काय आहे तुमचा ए, 4वर आहे तुमचा डी, 9वर आहे आय, 16वर आहे पी आणि 25वर आहे वाय. तर हा पण क्रम महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला असं पण विचारलं जातं की ए, डी, आय, पी अँड क्वेश्चन मार्क, तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? वाय येईल. कारण या अक्षरांचे क्रमांक हे पूर्ण वर्ग संख्या आहे. या अक्षरांचे क्रमांक हे पूर्ण वर्ग संख्या आहे. लिहून घ्या, या सर्व गोष्टी लिहून घ्या.
अगदी या साध्या साध्या गोष्टी जर तुम्ही केल्या, मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जे मी सांगतोय ते इतकं प्रामाणिकपणे करा, इतका अंधविश्वास ठेवून करा की बस हो गया सर, आपने बोला कर दिया. नाचत नाचत उत्तर लिहा, परीक्षेमधून बाहेर बांगडा करत बाहेर या. लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जिजाऊच्या माध्यमातून जे पण तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल, जे पण मार्गदर्शक तुम्हाला या ठिकाणी येणार आहे, त्यांच्या अनुभवाचा उपयोग आपल्याला व्हायला पाहिजे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग आपल्याला व्हायला पाहिजे. नाहीतर मग आपण आपला वेळ त्या ठिकाणी सत्कारने लागणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, वेळ जर सत्कारने लावायचा असेल तर जे सांगितलं जातंय ते पूर्ण ताकदीने करा, पूर्ण ताकदीने करा. आपलं काम आहे बघा, पहिलं आपलं काम काय, आपलं कर्तव्य काय, कर्म करा. बाकीचं पास होणं न होणं, प्रश्न विचारला जाणं, हा प्रश्न विचारला जाईल का आणि हे असंच विचारलं जाईल का, हे आपल्या हातात नाही. आपल्या हातात काय, सांगा काय आपल्या हातात? येस, अभ्यास करणं. जे सांगितलं जातंय ना, पूर्ण ताकदीने करा, करून सोडून द्या. झाला तर फायदाच होईल, तोटा होणार नाही, गॅरंटीवर सांगतोय. झाला तर फायदाच होईल, तोटा होणार नाही. इतकी छान डील तुम्हाला कधीच भेटणार नाही कुठे. म्हणून 26 अक्षर लक्षात घ्या. 26 इंग्रजी अक्षरांवर 5 ते 6 प्रश्न विचारले जातात. 26 अक्षरांना 2 भागात आपण विभाजन केलेलं आहे. 21 व्यंजन आणि 5 स्वर. 5 स्वर कुठले कुठले? ए, ई, आय, ओ, यू. जशी आपली भाषा आहे, मातृभाषा मराठी भाषा, मराठी भाषेमध्ये पण स्वर आहेत आणि व्यंजन आहेत. मराठीचे शिक्षक तुम्हाला सांगतील. 5 स्वर तुम्हाला इंग्रजी भाषेमध्ये आहेत, ते म्हणजे ए, ई, आय, ओ, यू. ही लक्षात ठेवा. सिक्वेन्स याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1 ते 26 पर्यंत 5 पूर्ण वर्ग क्रमांक असलेले अक्षर तुम्हाला मिळत आहेत. ते म्हणजे 1, 4, 9, 16 आणि 25. याच्यावर एकावर आहे तुमचा ए, 4 वर कुठलं अक्षर आहे तर डी, 9 वर कुठलं अक्षर आहे आय, 16 वर आहे पी आणि 25 वर आहे तुमचं वाय. इतकी बारकाव्याने जर तुम्ही लक्षात ठेवलं ना विद्यार्थी मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही कोणताही प्रश्न या ठिकाणी तुमचा राहणार नाही. आता बघा, अजून मी तुम्हाला या अक्षरांच्या बाबतीत काही महत्वाची इन्फॉर्मेशन या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. आशा करतो की तुम्ही हे व्यवस्थित लिहून घेताय. ऑफलाईन जेव्हा सेशन्स होतील त्यावेळेस मी तुमच्या वह्या पण चेक करणार आहे की ऑनलाईन मध्ये मी तुम्हाला जे लिहायला दिलं होतं ते तुम्ही लिहिलेलं आहे का, आणि लिहिलेलं असेल तर दाखवा. ओके. आता बघा, पुढचा मुद्दा असा आहे बघा, आरशातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा. आता आरशातील प्रतिमा जेव्हा तुम्ही बघता तेव्हा आरशातली प्रतिमा जेव्हा बघतात तेव्हा काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आरशातल्या प्रतिमेमध्ये डावीकडचा भाग उजवीकडे जातो आणि उजवीकडचा भाग डावीकडे जातो, अशा प्रकारे अरेंजमेंट होते. तर ज्या वेळेस तुम्ही आरशामध्ये बघता त्यावेळेस असे 11 अक्षर आहेत की ज्यांची आरशातली प्रतिमा बदलतच नाही. किती अक्षर? 11 अक्षर. मग ते 11 अक्षर कोणते कोणते, तर ते 11 अक्षर पण लिहून घ्या. कोणते कोणते 11 अक्षर आहेत बघा. ए, एच, आय, एम, ओ, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि अजून एक या ठिकाणी हे 10 झाले. तर ए, एच, आय, एम, ओ, टी राहिला, टी. तर हे 11 अक्षर आहेत की ज्यांची आरशातली प्रतिमा बदलतच नाही. बऱ्याच वेळेस आपल्याला याच्यावर देखील प्रश्न विचारला जातो, असे किती 26 अक्षरांमध्ये असे किती अक्षर आहेत की ज्यांची आरशातली प्रतिमा बदलतच नाही. तर असे किती अक्षर आहेत? 11 अक्षर आहेत. आणि पाण्यातील जर तुम्ही प्रतिमा बघितली
पाण्यातील प्रतिमा जर बघितली तर 8 अक्षर असे की ज्यांची पाण्यातली प्रतिमा बदलतच नाही. ते म्हणजे सी, डी, नंतर ई, एच, आय, के, नंतर ओ आणि एक्स. 1 2 3 4 5 6 7 8. आता ह्या दोघं गटांमध्ये बघा, पाण्यातली आणि आरशातली या गटांमध्ये दोन किंवा आपल्याला या ठिकाणी दिसते की 4 अक्षर असे आहेत, एच, ओ, आय आणि एक्स. ते इथं पण दिसतात बघा, एच, आय, ओ आणि एक्स. तर आपल्याला असं म्हणता येईल की असे 4 अक्षर आहेत, 4 अक्षर ज्यांची आरशातील व पाण्यातील प्रतिमा सारखी, आरशातील व पाण्यातील प्रतिमा सारखी. असे 4 अक्षर तुम्हाला भेटतील, ते म्हणजे एच, आय, ओ अँड एक्स. चला ह्या सर्व गोष्टी लिहून घ्या विद्यार्थी मित्र. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला क्वचितच तुम्हाला कुठेतरी मिळणार आहे बघा. तर खूप व्यवस्थित लिहून घ्या. आरशातील प्रतिमा सारखे असलेले अक्षर 11, पाण्यातील प्रतिमा सारखे असलेले अक्षर 8 आणि 4 अक्षर आपल्याला असे दिसत आहेत की ज्यांची पाण्यातील तसेच आरशातील प्रतिमा सारखी आहे. तुम्हाला पाण्यातली प्रतिमा आणि आरशातली प्रतिमा याच्यावर जर प्रश्न विचारला गेला तर विचारला जातोच, 5 ते 6 प्रश्न विचारला जातोच. गेल्या गेल्यास तुम्हाला रफ वर्क मध्ये तुम्ही अक्षर अशा पद्धतीने लिहून टाका, अक्षर अशा पद्धतीने लिहून टाका. लक्षात घ्या, याच्यामध्ये काय मदत होईल बघा तुम्हाला. बऱ्याच वेळेस आपल्याला एचा बघा, एचा विरुद्ध मित्र काय, झेड आहे. आता विरुद्ध मित्र म्हणजे यांची समोरासमोर येणारे अक्षर, यांची दोघांची बेरीज 27 होते बघा, 1 अधिक 26 27. नंतर बी चा विरुद्ध मित्र काय, वाय. तर याचा नंबर 2 आहे, याचा नंबर 25, म्हणजे दोघांची बेरीज 27 होते. सी चा विरुद्ध मित्र काय, एक्स आहे, याचा नंबर 3 आहे, तर याचा नंबर 24 आहे, दोघांची बेरीज 27 होते. म्हणून यांना विरुद्ध मित्रांची जोडी म्हटली जाते. विरुद्ध मित्राच्या जोडीमधली तुम्ही कोणतेही अक्षर जर घेतले तर त्यांच्या क्रमांकांची बेरीज ही 27 येते बघा. एच एस 8 अधिक 19 ते किती झाले, 27. एम एन 14 अधिक 13 किती होत आहे, 27. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी एक विशिष्ट विशिष्ट नावाने आपण त्याला लक्षात ठेवू शकतो, ती की म्हणजे नावाची की वर्ड म्हणू आपण त्याला. काय म्हणू त्याला आपण, की वर्ड म्हणू. त्याच्याने आपल्याला लक्षात, जसं बघा काही काही वेळेस तुम्ही अटॅचमेंट लिंकिंग पद्धत म्हणतात त्याला स्पर्धा परीक्षेमध्ये. म्हणजे एखादी गोष्ट मला जर लक्षात ठेवायची तर ती त्याला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. जसं बघा, आता आयपीएलच्या मॅचेस सुरू आहेत, तुम्हाला माहितीये T20 क्रिकेट. सो टीचा नंबर 20 आहे. T20 क्रिकेट, टीचा नंबर 20 आहे. आपण जिजाऊ अकॅडमी मध्ये बसलोय, जेचा नंबर 10 आहे. असं काहीतरी तुम्ही वेगळ्या पद्धतीने त्याला आउट ऑफ द बॉक्स आपण त्याला होतो. इंडियाचा आय 9 वर आहे. तुमचं स्वतःचं नाव असेल तर स्वतःच्या नावाचं इनिशियल बघा, तुमच्या वडिलांच्या नावाचं इनिशियल बघा, तुमच्या सरनेमचं इनिशियल बघा. तर अशा पद्धतीने तुमचे काही अक्षरांचे क्रमांक सहज पाठ होऊ शकतात, सहज पाठ होऊ शकतात. येते लक्षामध्ये. तर याला म्हणतात लिंकिंग पद्धत. म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट आत्मसात करायची, जसं समजा आता एखाद्या मित्राचा 10 अंकी मोबाईल नंबर आहे आणि तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, तर आपण काय करतो,
त्याला एक विशिष्ट पद्धतीने तोडतो आपण त्याला. 5-5 अंकांच्या गट तयार करतो. हे नाही तुमच्या लक्षात, 5-5 अंकांचा आपण गट तयार करतो किंवा 3-3 अंकांचा गट तयार करतो. एक अंक शेवटी उरतो. अशा पद्धतीने आपण एक आपली आपली पद्धत असते लक्षात ठेवण्याची. त्या पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. 26 इंग्रजी अक्षरांवर मी एवढी चर्चा का करतोय? 5 ते 6 मार्क्स. किती मार्क्स विद्यार्थी मित्रांनो? 5 ते 6 मार्क्स. आणि यांचे क्रमांक महत्वाचे. आणि म्हणून तुम्हाला हे काम अजून सोपं करायचं असेल तर काय करायचं? जसं तुम्ही परीक्षेमध्ये गेला, तुम्हाला जसा पेपर भेटला, मागे कच्च्या कामाची जी जागा असते त्यामध्ये A to Z अशा पद्धतीने लिहून काढा. दॅट्स इट. नंबर सहित, नंबर सहित. कदाचित समजा काही गडबड झाली आणि तणावाच्या स्थितीमध्ये काही गोष्टी आपल्याला विसरण्याची शक्यता असते. लिहून ठेवलं तर तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, मी ज्या तुम्हाला सुरुवातीला, आज आपलं पहिलं सेशन आहे आणि म्हणून आजच्या या सेशन मध्ये मला प्रामुख्याने सांगायचं वाटतंय की आपल्याला काय काय करणं महत्वाचं आहे. तर त्याच्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे की तुमचे पाढे तुमचे पाठ असले पाहिजे. 1 ते 30 पर्यंतचे पाढे तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कम्प्लीट करा. दुसरं, तुमचे वर्ग पाठ असले पाहिजे. वर्ग पाठ असताना 1 ते 30 पर्यंतचा वर्ग तुमचे पाठ असू द्या. तिसरं, घन पाठ असले पाहिजे. घन 1 ते 15 पर्यंतचे असू द्या तुमच्या परीक्षेच्या गरजेनुसार. आणि चौथं, इंग्रजी अक्षर आणि त्यांचे क्रमांक पाठ करून टाका. आणि ते किती आहेत? एकूण 26 आहेत. आणि त्यांच्या बाबतीमध्ये ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे स्वर कोणते कोणते आहेत, पूर्ण वर्ग क्रमांक असलेले अक्षर कोणते कोणते आहेत, आरशातली प्रतिमा सारखी असलेले अक्षर कोणते कोणते आहेत, किती आहेत, पाण्यातली प्रतिमा सारखी असलेले अक्षर कोणते आहेत, किती आहेत, असे किती अक्षर आहेत की ज्यांची पाण्यातली तसेच आरशातली प्रतिमा सारखी आहे. हा सर्व डाटा तुम्ही जमा करून ठेवा. ठीक आहे. चला तर मग आज आपल्याला जो पाठ आपल्याला करायचा आहे त्याच्यामध्ये आपण बघू की कोणत्याही संख्येच्या, लिहा सर्वांनी, एकक स्थानी 5 असल्यास वर्ग कसा करता येईल ते आपल्याला पाहायचं. चल, एकक स्थानी 5 असलेल्या संख्यांचा वर्ग. आता याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे. काही नंबर्स आपले फार फ्रेंडली असतात. जसं 5चा वर्ग, 5चा वर्ग किती आहे? 25 आहे. सर्वांना माहिती आहे. आता आपण कशा संख्यांचा वर्ग करतो? एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा. फॉर एक्झाम्पल 25 आपण 25चा वर्ग आपल्याला करायचा आहे. आता 25चा वर्ग करण्यासाठी पहिल्यांदा 5 वेगळा करा. 5 वेगळा केल्यानंतर 5चा वर्ग किती होतो? 25 होतो. शेवटचे म्हणजे आपल्या वर्गाचे शेवटचे 2 अंक 25 तयार झाले. आता ही पहिला भाग करण्यासाठी बघा, 5 व्यतिरिक्त इथं काय उरलाय? 2 उरलाय. सो 2ची पुढची संख्या घ्या. 2ची पुढची संख्या काय असेल? 3 असेल. त्यांचा गुणाकार म्हणजे तुमच्या उत्तराचा पहिला पाठ. 2 गुणिला 3 किती झाले? 6. आणि शेवटचे 2 अंक 25 झालं. 25चा वर्ग म्हणून आपण असं म्हणू शकतो बघा, 25चा वर्ग बरोबर 625. आय होप तुम्हाला समजलं असेल. तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही संख्येच्या एकक स्थानी जर 5 असेल तर त्याचा तुम्ही वर्ग करू शकता. तुमच्यातल्या कदाचित काही विद्यार्थ्यांना हे माहिती पण असेल. येस. प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट प्रश्न विचारला जातो. 35चा वर्ग करायचा आपल्याला या पद्धतीने. तर पुन्हा मी समजून सांगतो बघा, 35चा वर्ग करायचा तर 5 वेगळा केला तर 5चा वर्ग किती झाला? 25. 5 व्यतिरिक्त जी संख्या उरली ती 5 व्यतिरिक्त संख्या काय उरली? 3. 3ची पुढची संख्या काय होते? 4. गुणाकार करा. 3 चौक 12 आणि शेवटचे 2 25. सो अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो की 35चा वर्ग बरोबर 1225. आय होप यू पीपल आर गेटिंग दिस. समजते सर्वांना? ओके, चला लिहून घ्या आणि मला 45चा वर्ग करून दाखवा. 55चा वर्ग करा. 65चा वर्ग करा. चला, टेक युअर टाइम.
सराव महत्वाचा आहे. पद्धत समजल्यानंतर ती पद्धत आपल्याला करता येते की नाही समजणं महत्वाचं नाहीये. फक्त समजणं महत्वाचं नाहीये, ते करता पण यायला पाहिजे. चला, म्हणजे बघा, तुमचा रिस्पॉन्स टाइम बघा आणि तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा. लक्षात घ्या, या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणजे आतापर्यंत जर मला 45चा वर्ग जर विचारला तर मी आतापर्यंत असं करत होतो, सर 45 गुणिला 45 आणि मग पाचा पाचा 25 आणि मग इकडं कोपऱ्यामध्ये हातच्या दोन आणि मग नंतर तर सर्वात जास्त वेळ तो हातच्या शोधण्यामध्ये जायचा. आता तो तसं शोधण्याची गरज नाहीये. आपण 5 वेगळा केला, पाचाचा वर्ग किती झाला 25, शेवटचे दोन अंक 25. उरलेली संख्या कोणती आहे? आता 4 आहे, तर 4ची पुढची संख्या आहे ते 5. चला 4 गुणिला 5 करून टाका. 4 गुणिला 5, 4 पंचे 20, 25 म्हणजेच 45चा वर्ग तुमचं झाला. 45चा वर्ग 20 25. आयुष्यामध्ये इतक्या लवकर तुम्ही कोणत्या संख्येचा वर्ग काढला नसेल विद्यार्थी मित्रांनो. 4 अंकी संख्या तुम्ही शोधताय. 55चा वर्ग करायचा, आम्ही 5 सेपरेट केला. 5चा वर्ग पुन्हा 25, उरलेली संख्या 5 आहे, तर 5ची पुढची संख्या झाली 6. ओके, तर 6 पंचे किती होतील? 30. 30 25 तुमचं उत्तर येणार आहे. याचाच अर्थ 55चा वर्ग बरोबर 30 25. पुढचा, जर आपण 5 वेगळा केला तर 5चा वर्ग किती झाला? 25. 6ची पुढची संख्या त्या ठिकाणी 7. 7 7 42. 42 25 तुमचं उत्तर येणार आहे बघा. 65चा वर्ग 42 25. ज्यांचे तिघ उत्तर बरोबर आले असेल त्यांनी हात वर करा. चला, डेफिनेटली पोलीस भरतीमध्ये विचारला जाणारा हा प्रश्न विद्यार्थी मित्र. याच्यामध्ये कसा बदल होऊ शकतो ते पण मी तुम्हाला सांगतो. पण हा पहिला पहिला पार्ट तुम्ही महत्वाचा आहे, लक्षात घ्या. ज्या संख्येच्या बघा, ही पद्धत आपण कोणाला लावू अप्लाय करू शकतो, कोणासाठी वापरू शकतो? फक्त ज्या संख्यांच्या एकक स्थानी काय 5 आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल त्या संख्येचा वर्ग आपण या पद्धतीने करतोय. स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा त्याच्यामध्ये कोणत्याही न कोणत्या पद्धतीची शॉर्टकट ट्रिक असतेच. आपल्याला ती माहिती नसते, एवढाच फरक आहे. पण तुम्हाला या मार्गदर्शनाच्या माध्यमातून जितक्या पण मॅथ्स मध्ये, गणितामध्ये जेवढ्या पण ट्रिक्स आहेत तेवढ्या तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि तो प्रयत्न करत असताना ती प्रत्येक ट्रिक साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला कशी समजेल, लक्षात घ्या. या ट्रिक्स कुठे अवेलेबल नाहीयेत अशातला भाग नाहीये, आहेत. परंतु सर्वात मोठी अडचण असते की ती आपल्याला समोर असून देखील आपल्याला ते समजत नाही. ही समोर सर्वात मोठी अडचण असते. चला, पुढचा पाठ आपण या ठिकाणी मी तुम्हाला काही उदाहरणं देतोय बघा. काही उदाहरणं देतो, त्याच्यावर काम करण्याचा प्रयत्न करा. आता समजा 105चा वर्ग करायची वेळ आली. 105चा वर्ग 105चा वर्ग करायचा असेल तर मी काय करणार आहे? 5 सेपरेट करेल पुन्हा. सो 5चा वर्ग 25 लिहून टाकले, शेवटचे दोन अंक. आता उरली संख्या 10. सो 10चा पुढचा काय असणार आहे? 11. सो 10 गुणिला 11 करून टाका. 10 गुणिला 11 किती झाले? 110 आणि शेवटचे दोन 25. चला, 95चा वर्ग मला करून दाखवा त्याप्रमाणे. 195चा वर्ग करून दाखवा. 995चा वर्ग करून दाखवा. बाहुबली फील येईल तुम्हाला याच्यामध्ये. 9995चा पण वर्ग करून दाखवा. सर्व ठिकाणी तुम्हाला तीच पद्धत वापरायची. चला, प्रत्येकाने पेपर पेन्सिल, चुकलं तरी चालेल, लक्षात घ्या. शिकण्याची पहिली पायरी चुकणं आहे, लक्षात घ्या. जो चुकेल तोच शिकेल.
तुम्ही चुकत नाहीये याचा अर्थ तुम्ही काहीच करत नाहीये. मला आवडेल ते विद्यार्थी मला आवडतील जे चुका करतायत. आणि पुन्हा मी तुम्हाला आवाहन करतो बघा, ऑफलाईन सेशन मध्ये मी जेव्हा येईल, तुमच्या अडचणी लिहून ठेवा, त्यांची नोंद ठेवा, आणि नक्की जेव्हा मी ऑफलाईन मध्ये येईल त्यावेळेस मला विचारा. एक वेगळ्या पद्धतीचा आत्मविश्वास तुम्हाला मिळणार आहे बघा, ज्यावेळेस तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या संख्येचे वर्ग करतायत. आतापर्यंत फार विचित्र पद्धतीने तुम्ही वर्ग करत आले होते, परंतु तुम्हाला आता लक्षात येईल की या पद्धतीने इतक्या लवकर होऊ शकतं. लक्षात घ्या. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये असेच प्रश्न विचारले जातात, ज्यामध्ये ऑन अन ॲव्हरेज विद्यार्थी खूप जास्त वेळ घेतात, आणि हे वेळेचंच गणित आहे विद्यार्थी. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ही स्पर्धा आहे. कोणाशी स्पर्धा आहे? ही वेळेशी स्पर्धा आहे. जो वेळेचा सदुपयोग करायला शिकला, टाइम मॅनेजमेंट ज्याला शिकला, ज्याला शॉर्टकट ट्रिक्स आल्या, ज्याने शॉर्टकट ट्रिक्स वापरल्या, तो विद्यार्थी नक्की याच्यामध्ये यश संपादन करतो. तुम्हाला हे तपासून बघायचं असेल तर जे तुमचे मित्र मैत्रिणी आलेले नाही आहेत, त्यांना हे चारही उदाहरणं देऊन बघा. 2 तास त्यांचे उत्तर, 2 तासापर्यंत त्यांचे उत्तर देखील येणार नाही. पण तेच उत्तर, प्रत्येक प्रश्न तुम्ही 30 सेकंदामध्ये करतायत. 2 मिनिटाचे काम तुम्ही करतायत आणि त्याला ते 2 तास लावतायत. 2 तास म्हणजे 120 मिनिटं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. चला, आता बघा, या ठिकाणी मी 5 सेपरेट करेल. 5चा 25 लिहिला. उरलेली संख्या 9 आहे. 9ची पुढची संख्या 10. सो उत्तराचा पहिला पार्ट 9 गुणिला 10 बरोबर 90-25. पुढचा 195चा मी 5 सेपरेट केला. 5 सेपरेट केल्यानंतर काय राहिले? 25. आता उरलेली संख्या 19 आहे बघा. 19ची पुढची संख्या काय होते? 20. 19 गुणिला 20 करा. 19 गुणिला 20 झाले 380. 25. 995चा वर्ग करायचा आहे, तर 5 सेपरेट केल्यानंतर शेवटचे 2 अंक काय होणार आहे? तुमचे 25 होणार आहे. 99चा पुढचा नंबर किती असणार आहे? 100 असणार आहे. आणि या जगातला सर्वात सोपा गुणाकार आहे बघा, 99 गुणिला 100 म्हणजे 99च्या उजवीकडे 2 शून्य ठेवून द्या, 25. 6 अंकी संख्या तुम्ही बघा, इतक्या लवकर तुम्ही त्या ठिकाणी काढली आहे. येस. आता बघा, 9925. पुन्हा मी 5 सेपरेट केला, या ठिकाणी 25 आला. आता किती आहे? 9995. 999. 999ची पुढची संख्या 1000. गुणाकार करून टाका. 3 वेळेस 9, 3 वेळेस 0 आणि 25. 8 अंकी संख्या कमीत कमी वेळात तुम्ही त्या ठिकाणी कमीत कमी जागेमध्ये या ठिकाणी काढलेली आहे. तर अशा असंख्य ट्रिक्स विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या माध्यमातून शेअर केल्या जाणार आहेत. आज आपला पहिला दिवस होता, आणि म्हणून मी तुम्हाला पहिल्या दिवशी ज्या गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने सांगितल्यात त्या गोष्टींवर तुम्ही काम करा. त्यामधली पहिली गोष्ट मी प्रामुख्याने तुम्हाला सांगितली ती म्हणजे 1 ते 30 पर्यंतचे पाढे. ज्या गोष्टी सांगतोय त्या पूर्ण सत्य मानून त्या करा. त्याच्यावर काही तुम्ही किंतु परंतु ठेवूच नका. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग, 1 ते 15 पर्यंतचे घन, इंग्रजी अक्षर, 26 पर्यंतचे, हे जर तुम्ही केलं विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला फार जास्त लोड घ्यायची गरज नाही. बाकीचं काम तुम्ही माझ्यावर सोडा. आय होप की तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल, समजलं असेल. होमवर्क मी प्रत्येक सेशन मध्ये तुम्हाला देत जाणार आहे. आजचा होमवर्क आहे की 30 पर्यंतचे वर्ग पाठ करा आणि पहिले 5 पाढे पाठ करा. पाढे पाठ करताना 1 ते 10 पर्यंतचे पाढे तुमचे पाठच आहेत, थोडा उलटा क्रम लावा. 26 ते 30 पर्यंतचे पाढे पहिल्यांदा करायला घ्या. यस. कारण ज्यावेळेस तुमची एनर्जी जेव्हा हाय लेवलला असते
त्यावेळेस तुम्ही कठीण जर काम केलं तर ते लवकर तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतील. म्हणून 26 ते 30 पर्यंतचे पहिले करायला घ्या. 5 पाढे पाठ करणं थोडंसं जड जात असेल तर 1 पाढा घ्या. माझं काहीच म्हणणं नाही. थोडी क्षमता तुम्हाला वाढवायची असेल, थोडंसं ताण वाढवायचा असेल, 2 पाढे घ्या. पण जे कराल ते चांगलं करा. मस्त करा. आनंद घ्या. एन्जॉय करा. ताण घेऊन काम करू नका. जिजाऊमध्ये पुन्हा तुमचं एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. रोज आपण 4 ते 5 ऑनलाईन तर भेटणारच आहे आणि आपण अशा पद्धतीने आपलं हे प्रिपरेशन चालू ठेवू. चलो, थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग. हॅव अ नाईस डे.